सगळे जागेवर बोला इथे बोला ना. गुरुजी गुरुजी सर्व विद्यार्थी जागेवर उभे करा. गुरुकुलचे सर्व गुरुकुलचे विद्यार्थी जागेवर उभे राहतात. ओम मृत्युंजयाय नीलकंठाय संभवे अमृतेशाय सर्वाय महावी अन्यथा शरणं नास्ति तस्मात् करुण भावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोदेवं मार्गतुल्यवेगं बुद्धिमतामरिसं आत्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् जनार्दन स्वामी. ओम जनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. लक्ष द्या. श्री क्षेत्र वेरूळ ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर बाबाजींनी सुरू केलेला हा दिंडी सोहळा बरं का. त्याच परंपरेनुसार याही वर्षी आपल्या नामनगाव नगरीमध्ये हा दिंडी सोहळा कशासाठी आलेले भाकरी कशासाठी येते का लक्षात घ्या. हा सोहळा या ठिकाणी आलेला असताना ते सुंदर असं पालखीचं ग्रुप सोहळा केला. नामनगावकरांनी संपन्न केलं. त्याप्रमाणे आतापर्यंत अनेक आचिती पूजन संत पूजन असेल पालखी पूजन असेल सर्व पूजन सोहळा संपन्न झाला. जेवकरांची वगैरे पालखी घेण्यासाठी आले त्यांचंही पूजन सोहळा संपन्न झाला. त्याप्रमाणे काही महिला वस्त्रदान करणे त्यांचंही पूजन सोहळा संपन्न झाला. असं सर्व पूजन सोहळा संपन्न झालेला असून ज्यांनी ही परंपरा सुरू केली गेली की लामणगावला काही नवीन नाही. यात पिनाकेश्वर जाते गाव थोडक्यात इथं बाबाजींनी ही प्रथम काय केलं जीर्णोद्धार कोणाचा केला पिनाकेश्वराचा. अशा या बाबांच्या पवित्र जयंती साष्टांग धन्यवाद करूया. तसंच आपल्या लामणगाव हनुमान सुंदर असं मंदिर आमच्या लामणगाव गेलं वाटतं. पहिलं मंदिर जरा वेगळं होतं. आता सुंदर असं पावसाचं मंदिर लामणगावकरांनी निर्माण केलं. बसा बसा. जीवर का किती कार्यक्रम आले कमीच आहे की नेहमी खुश राहते नेहमी खुश राहते आनंदी आनंद. त्याचप्रमाणे या लामणगाव नगरीतील भगवान शिवशंकराचे त्याप्रमाणे इतरही देवी काहीतर देवाचा अधिष्ठान असेल हा सर्व देवदेवतांना वंदन करून या ब्रह्माच्याला वंदन करून. कारण बाबांच्याही पद्धत स्पर्शाने केली. बाबाजी किती वेळा येईल लामणगावला? नाही 10 का 15 वेळेस असं. बाबा किती वेळा येईल? मग ते सांगितलेच ना म्हणजे बाबांच्या पद्धत स्पर्शाने ही लामणगाव नगरी पवित्र आणि पावन झाली शाळेत.
अशा या सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमीय ब्रह्मचारी साधक गुरुकुलचे विद्यार्थी, तिकडे आपले बाबांजी गुरुकुल सरस्वती गुरुचे विद्यार्थी शिक्षक, तसंच त्याप्रमाणे आमचे गायक वर्ग असले गायक रमेश आणि वादक असलेले कोण आहे ते गुरुनकाचार्य भजनी मंडळ बरोबर की भजनी मंडळ, तसंच लांबगावचेही अनेक माता भगिनी की नाही जे आज काही आपलं घरचं काम सोडून येईल कोणी दिवसभरून बरं का दुपारपर्यंत काम घ्यावर ना, दुपारपर्यंत काम करून आल्यावर काही वेळ का होईना ज्यांनी आज संसारातून त्या प्रपंचातून आज काढला आणि या दिंडीमेळी दिंडी सोहळ्याने सहभागी झाल्या. अनेक गावगावांनी भक्त या दिंडीमेळी सहभागी झालेले आहेत. अशा सर्व पुण्यवान भक्तांचं दिंडीच्या कमिटीचं बरं का आणि जेवरकरांचं तर दोघं टाका अभिनंदन या ठिकाणी. आता लेने को देणे को घ्यायचं तर काय घ्यायचं दुसरं काहीच घ्यायचं नाही का, बोलायचं नाही मुखात दुसरं काही बोलायचंच नाही. आता बोलण्याची नाही त्या विदेवाविने का समजलं जातं. किंवा कमल मुख दिया भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, हे तोंड देवाने कशासाठी दिलेले आहेत. हा येतं आपण खाणार जेव्हा की ज्याला भूक लागली ते खाणार आहे. दाणे दाणे काय खाण्यावाल्या का ज्यांचं नाव लिहिले ते बिचारे आले, यांनी शिजवलं श्रद्धा भावपूर्वक तो प्रसाद आपला सर्व मिळणारच आहे. आणि म्हणून आपण सर्वजण दारपर्यंत वर हात करा. या मुखाने आपल्याला काय घ्यायचे, तुकाराम म्हणतात धन्य ते मुख. काय धन्य ते मुख, जे मुख काय करतं भगवंताचं भजन असेल. मग कबीर महाराज काय म्हणतात, बेकार जो मुख है जो व्यर्थ बातों में, हा जे मुख भगवंताचं नामस्मरण केले त्याला बेकार का म्हणलेले मुख. आपल्याला बेकार मुख होऊ द्यायचं नाही की नाही. म्हणून सर्वजण ओम जनाय नमः, बघा सर्वांच्याच मुखातून जप होईल बरं का. म्हणून बाबांना का अपेक्षित आहे, इथं जेवढे बसेल ना परिसरामध्ये की काही इकडे वाट्यावर बसेल, काही त्याला इकडे बसेल बरं काही इकडे बसेल. म्हणजे सर्वांनी बरं का जिथं असेल तिथं, कारण काय म्हणजे काळ वेळ नाही नामोच्चारा केला. आणि म्हणून सर्व वरात करा, मागच्या उभे राहा ना, हा आपला वरात करा, तिकडचे सुद्धा तुम्ही आमच्याचे जरी पुढे बसेल राहा का तुम्ही बाबाचे. म्हणून ओम जना जनाय आता सर्वांचं तोंड कसं झालं, कडू झालं, कांबड झालं. काय झालं, कारण या जगामध्ये सर्वात गोड काय आहे की गोड तुझे नाम किंवा आणखी काय म्हणजे अमृतावानी गोड नाम तुझे देवा. म्हणजे देवाचं नाव किती गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे की नाही. असं अमृतापेक्षाही गोड असलेलं बघा नामस्मरण आपण केलं नाही की. मग सर्व कसे झाले आता गोड, कसे झाले आंबट झाले. आंबट कधीच लक्षात आहे भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या नावामध्ये उलट वाढत काय गोडी उलट वाढ झाली. म्हणून ओम जनाय नमः, ओम जनाय
या मुखाने नामस्मरण का गरजेचं बघा. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे संसारी जीवांनी बघा हे नामस्मरण नेहमी का करणं गरजेचं आहे या मुद्द्यावर आपण विचार करू बरं. नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. काय वर्णन केलं? ज्या संसारी जीवाला वाटतं ना काय आपला संसार धन्य झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? धन्य झाला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? काय नाथ महाराजांनी भागवतातून सुंदर वर्णन केलं. ज्या संसारी जीवाला वाटतं आपला संसार धन्य झाला पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल? तो तर बघा आता आमचे विद्यार्थी सांगितल्यावर नीट आहे का? आता भागवताची गोवी गार्था सहित आणि अध्याय सहित बघा सांगणार आहे. अध्याय क्रमांक 2 ओळी क्रमांक 773. ऐसे ज्याचे जिवेवरे नामनाचे निरंतरे धन्य धन्य तो संसारे स्वानंदे हरी गरजते. अर्थ हरीचे नाम अकस्मात जरी उच्चारले गेले तरी ते पापाचा नाश करते. ते नाम भक्त तर सतत जिभेवर नाचीत असतात. स्वानंदात हरीच्या नामाची गर्जना करणारे भक्त धन्य धन्य आहे. म्हणून ओम जन कोणत्या संसार जीवाला धन्य देणे म्हटलं? कोणाला म्हटलं? आता तुम्ही ऐकलं ना. जे संसारी जीव काय करतात नेहमी देवाचं ऐसे ज्याचे जिवेवरी काय म्हणतात? ऐसे ज्याचे जिवेवरी नाम नाचे ते धन्य धन्य स्वानंदे हरी हरी लक्षात. त्याप्रमाणे आणखी बघा धन्य संसार कोणत्या संसार म्हटले बाबाजीने? आणखी बघा आपल्या प्रवचना बाबांनी सांगितले शिव शिव अक्षरे दोन शिव 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 अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन जवदे रात्रंदिन जवदे रात्रंदिन जवदे रात्रंदिन जवदे रात्रंदिन धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर. सोप्या भाषेमध्ये धन्य असा संसार जीवाला बाबाजींनी सांगितले. म्हणून काय म्हणायचं आपण? ओम घ्यायचं काय घ्यायचं? लेने को द्यायचं काय द्यायचं? देने को लेने को देने को लेने को देने को देने को लेने को. म्हणजे जसं बघा अन्नदान घेऊन राहिले की आणि काय घेऊन राहिले त्याप्रमाणे बघा काय घ्यायचं आणि काय सोडायचं नाही. काय काय सोडायचं काय द्यायचं? मग काय द्यायचं देवाला गुरुला? काय द्यायचं आणि काय घ्यायचं? मग तुम्ही बाबांना काय देणार? बाबांना काय द्यायचं आज? बरं का बरं का लांबणगाव खरं ना. बाबांना काय द्यायचं? बरोबर द्यायचं काय द्यायचं? मग नुसतं अन्नदान द्यायचं नाही. हा लक्षात ठेवा. म्हणून आता ज्यांनी लांबणगाव ज्यांनी अनुष्ठान केले ते पाहू दे ना आपल्याला. त्यांनी उभे राहावं. ज्यांनी अनुष्ठान केले लांबणगावचे बरं का बाबाजीच्या म्हणजे डोंगरापासून आतापर्यंत की कधी का होईना मुलं कोणी जे असेल ते जनार्दन स्वामींपासून म्हणजे कधीतरी आम्ही पुढे 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 समोर या पुढे. हो किती भारी न घे पहा ना इथं समोर मग अनुष्ठान करेल एक एक न. हो काय तुम्हाला जायचं जेवढला जायचंय का बोला? पालखी घ्यायची ना मग घेऊन जा
नाही घेऊन जा बरोबर घेऊ दे घेऊ दे पालखीचं देखील पुढे प्रस्थान या ठिकाणी होईल. तोपर्यंत आपण यांचं अभिनंदन लामणगावकरांचं अनुष्ठान केलं अभिनंदन म्हणून बरं का आपण एक गीत घेऊ हा स्वामींची मूर्ती अमर जनार्दन स्वामी भक्तगणावर पुष्पगणावर पूर्वती श्री गणवर भक्तगणावर दोन लाईनीमध्ये बसायचं हा यार ही जी रॅलिंग आहे मध्ये त्यामध्ये उभे राहा सर्व मध्ये उभे राहा आणि बसायचं खाली बरं का. ही जी रॅलिंग आहे ना यामध्ये उभे राहा सर्व अनुष्ठानवाले रामनगावचे अनुष्ठान केलंय. हो तिकडे का बसू पुन्हा इकडे तिकडे बसले पुन्हा खाली बसून आता समोर सर्व मागे सारखा दोन लाईनी करा सर्वांच्या पटपट चला सारखा मागे सारखा. अहो तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे व्यवस्थित जरा हा लाईनीमध्ये बसा आणि खाली बसा नव्हत्या ना लाईनीमध्ये हो काय गडबड लागली इतक्या वेळ एका लाईन मध्ये बसायचं शिव काय वेळ लागत असतो का त्याला बाकीचे चला ना बाबा म्हातारे माणसं पुढे बसू त्याला नवकर नाही थोडं मागं सरका ना. अहो बाबांना पाहायचंय किती अनुष्ठान वाले इकडे अजून बसेल ना अनुष्ठानवाली इकडे हा इकडे बसले ना त्यांना बघ इकडे समोर तरी आहे नाही समोर या त्यांना बाबा या इकडे बघ बाबा या पुढे बाबा पुढे बोलू आहे उभे राहते ना उभे राहा माझ्या ते लामणगावचे ना हा लामणगावकर असू दे हा आपण जप करू की ना अजून कोण राहिलं का अनुष्ठानवाले तिकडं बसेल अनुष्ठान तिकडे बसेल कोणी का अनुष्ठानवाले आहे की लामणगावचं कोण याच्यामध्ये हा युट्यूब पहिल्याने अनुष्ठान करेल बाबा हा नाही मग असू दे हो असू दे त्यांची प्रकृतीचा प्रॉब्लेम हा ओम जनार्दनाय नमः नाथाय नमः आता फक्त बघा लामणगावकर जे जगार करते ना शिष्काम कर्म बसा ना या इकडे
इथं उभे राहा. हा एक लक्ष द्या बरं का लामणगावकर, तुम्हाला इथं का बसवलं लागेल? कारण काही द्यायचं आणि काय घ्यायचं बरं की, काय द्यायचं आणि काय घ्यायचं आपल्याला लागेल. आता काय द्यायचं काय घ्यायचं नाही, जसं म्हणतात काय म्हटलं जातं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. येता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. लक्षात हात घ्यायचे म्हणजे काय घ्यायचे, त्याच्या हाताचं देणं आगून घ्यायचं, आपण टोकून घ्यायचं. त्याप्रमाणे आणखी तुम्हाला काय द्यायचं बघ लक्षात, काय घ्यायचं कशात. आता तुमच्या बरोबर का आता यांच्यामध्ये शिवभाऊ काहीतरी संकल्प केला पाहिजे, काहीतरी संकल्प करणं गरजेचं नाही. कारण आपण नुसतं भक्ती मार्गामध्ये आलो, मार्गात अनुष्ठान केलं, संकल्पाचा पत्ता नाही, नित्यनेमाचा पत्ता समजा की आपला भक्ती मार्ग यशस्वी होणार नाही किंवा कडाला जाणार कडाला जाणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, भक्ती मार्गाचा कळस आहे की, जसं मंदिराचा कळस असतो ना, तर भक्ती मार्गाचा कळस म्हणजे काय, मोक्षाला जाणं आहे की बरोबर. मोक्षाला जायचं नाही तुम्हाला, नरकाला जायचंय. लक्षात, नरकाला जायचं, मोक्षाला जायचं तुम्हाला. भक्ती कशासाठी केली जाते, भक्ती कशासाठी केली जाते, मोक्ष आणि सुख यासाठी. म्हणून आता पहिला प्रश्न का, पहिला प्रश्न सर्व समोरचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा, सत्यमध खोटं बोलायचं बरं का, अनुष्ठान लक्षात द्या. खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, सत्य बघा, सत्यमध हा पहिला प्रश्न बाबांचा. जन्माल्यापासून मला कोणतंच व्यसन नाही, त्याने जागरूक राहायचं. तू बाकीचे नका बघ, फक्त बाकीचे बघता काय करा, देखते राहो आहे की क्या चल रहा है पुढे असं द्या. असं आता दोन जण लक्षात घ्या. आता लक्षात समजलं तुम्हाला. रत्नाकर बघा, 2 मूर्ती बघा लामणगावमध्ये अशा आहेत ज्यांनी जन्मल्यापासून कोणतंच व्यसन केलेलं नाही. हा, नंबर 1 क्वालिटी. जर टाळी लक्षात बघा, तुम्ही एक 3 बघा, 3 का 3 तुम्ही एक मताने का बघा. तुम्हाला माहिती समजलं नाही का झाडेवर, आता समजलं ना. तुम्ही जन्मापासून कोणतंच सुपारीचं खाणं सुद्धा नाही बरं का, पण हा कोणती पोळी पाणी नाही, कोणतेच व्यसन नाही. धन्यवाद. बसा. आता बरं का, महिला मला लक्षात घे, 2 नंबरचा प्रश्न बरं का. मला पहिले व्यसन होतं, मात्र अनुष्ठान केल्यानंतर किंवा कोणत्याही कारणाने सोडून दिलं, सोडून दिलं, त्यांनीच तो जागेवर उभं राहायचं. आता मी आता व्यसनमुक्त आहे, माझं आता कोणतं व्यसन चालू नाही. बघा, भगवंताच्या किंवा गुरुच्या दरबार परीक्षा मत असं की पहिले व्यसन होतं बरोबर की नाही, मग आता सोडून दिलं, आता कोणतं दिवस चालू बरोबर ना, कोणतंच व्यसन आता आमचं चालू नाही. असे बघा 7 डिओटर बघा, 7 भक्ती. त्या टाळीने आम्ही चालून करा ना. शिवा तुम्ही काय इकडे या ना, हे दुसरे शिवा, हे तीच शिवा पवार सर इथलेच ना. भावराव कुठे, भावराव इकडे, भावराव हा शिवा भाऊ. काय प्रश्न केला समजला का, प्रश्न काय सांगा ना त्यांना. नाही यांना शिवाभाऊना अनुष्ठान केल्यानंतर मी व्यसन सोडलं अशी इथं उभे. तुम्ही कोणत्या मधले, कोणतेच नाही ना, मग बरोबर. मग बसा अभिनंदन. आता का सत्यमध्ये की नाही, सत्यमध्ये आता ज्यांचं व्यसन चालू आहे की नाही, कोणतरी पुढे पाडीचं, त्याने जागेवर राहायचं. आता असं नका बघ, पुढे उभे राहा. जे बसलेले काही उभे राहा. आपल्याला सगळं गाव पाहतंय ना, लक्षात घे. अजिबात बसू नका, का सगळ्यांचं लक्ष दे. तो इथं काय चालू आहे महत्वाचा विषय. बरोबर.
हो तिकडच्या बघा रामनगावच्या तिकडच्या इकडे यावं नाही लोक. एक जण कोणी बोला त्यांना समजलं नाही. हो बोल ना का ना, प्रत्येकाला समजतं की. आता बघा या ठिकाणी आता बघा प्रामाणिकपणे आणि सत्य बोलले की नाही, त्याला तर इमानदारी म्हणा. भक्ती मार्गामध्ये इमानदारी फार महत्वाची. ती सांगा किती भक्ती केली, आपण जर खोटं बोललं तर भक्ती करून काही उपयोग आहे का? पालत्या गाड्या पाण्यात आहे की नाही. खोटं बोलले, काय केले? देवाच्या दरबार खोटं बोलले तर आपल्या भक्तीचा काही उपयोग होणार का? तुमचं चालू आहे का बंद आहे? यांचं या दाढीवाल्याचं चालू आहे का बंद आहे? हा नाही काय चालू आहे? हो असू नका, असू नये. आता यांचं बरं का, बघा यांचं कोणतरी पुण्य बरं का, पुण्य उदायला लागेल का? यांचं कोणतरी पुण्य उदायला म्हणून हा विषय या ठिकाणी बघा सुरू झालेला सगळीवर. आता यांचं पूजन बघा, यांचं पूजन आपल्या शिव बघा, आपल्या शिवामू आणि आपले तालुका शिवकोडे आणि आपले संजय इकडे दोन्ही संजय गंडाळी संजय शाणार यांचं पूजन करा. 3 संजय बरं का इथं, संजय भांडळे संजय यांचं आडनाव का गोविंद संजय गोबी बरोबर. पूजन करा. आणि बरं का एक पत्रावळीमध्ये काय करा तुम्ही बरं का बाबा, त्यांच्या पुढे जमा करा. असं का उलट अभिनंदन काय की नाही, तुम्हाला गर्व वाटला पाहिजे की नाही. आपल्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून की नाही दिंडी येते की नाही, मग काही देणं घेणं झालं पाहिजे की नाही देवाकडनं, तर काही ते उपयोग नसतं. बाबा आले आणि गेले, लक्षात घे. आता बरं का बघा प्रामाणिकपणे बरं का, आज तुमचं दैव उजाडलं तुमचं. शेवटी कळलं ना की आपल्याला हा संधी किंवा लाभ प्राप्त झाला आणि बाबांना तुम्ही काय देऊन राहिले? व्यसन दान करून राहिले. तर टाळीवाजन यांचं नाव बनाव आहे की हो. हे फार मोठा पुरुषार्थ आहे बघा. जे गुचिला सारखं व्यसन अनेक दिवसापासून माणसाला लागेल की, आणि ते व्यसन बाबांना दिनाच्या निवृत्तीनाच्या दिनाच्या निमित्ताने किती मोठं अवभाग्य आणि स्वाभिमान बघा आपल्याला वाटलं पाहिजे की नाही. म्हणून का रामनगावकरांनी ते कुठं जाते मग आता? हो ऐका ना, ते कुठं जाते आता? थांबा ना बर का. हो तुम्ही आता फक्त काय होतं ना, तुका म्हणे उगे राहा, जे होईल ते आहे की किती सोपं कडवं तुकार. मग काय म्हणतात, तुका म्हणे उगे राहा, आपण बघतो उभं राहायचं, गपचित राहायचं. जे बरोबर काय करणार आहे, ज्याच्या भाग्यात आहे तो कार्यक्रम करून आपल्याला मिळणार आहे. म्हणून बघा हा यांचं नाव काय? अभिषेक बरं. आता अभिषेक बरं का, अभिषेक भाऊ हा जवान माणूस की. यांचं नाव दिलीप पवार, अशोक भाऊ, पुढे मच्छिंद्र किसन पवार, बाबुराव पवार, गोरख पवार झाले ना. अशा रीतीने बघा या सर्व भक्तांनी बाबांना आज काय दान केलं आहे की नाही, किती महत्व आहे लक्षात की. आता भविष्यामध्ये पुन्हा करणार नाही ना. आता संकल्प ना बघा, असं म्हणतो का मरणदारी आल्यानं म्हणत्या काय करायचं संकल्प, त्याला म्हणता खरी निष्ठा असते, गुरुनिष्ठा असते. आपल्याला गुरुनिष्ठा करायची, प्राप्त करायची. म्हणून यापुढे आता हे कोणतेही व्यसन करणार, जर टाळीवाजीच राहणार बाबींनी करण्याचं खऱ्या अर्थाने बघा म्हणता ना, पुण्य उदयाचा ठसा म्हणजे काय, भाग्याचा उदय. कोणतरी बघा तुम्ही अनुष्ठान करेल असेल ना, किती अनुष्ठान करेल यांचे 5, तुमचे 5 हा. कोणतरी बघा मागच्या बघा अनुष्ठान केलं पुण्य बघा, पुण्य उदयाला आला आहे की कोणतरी आमचं पुण्य उदयाला आलं ना, योग बघा यांच्या दिवशी आला आणि बाबांच्या कृपेने त्यांनी आज हा
व्यसनदानाचा सोहळा अत्यंत मनपूर्वक याने संपन्न केला. माझ्या सर्व गुरु भक्तांचं पुन्हा गाणी वाजून बसा. त्यांना प्रसाद दिला ना. आता एक लक्ष दे बरं का, भक्ती मार्गामध्ये बघा काय माणसाने कसं केलं पाहिजे. सत्यमद खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं. किती मात्र मुद्दा आहे की नाही, किती भक्ती केली, किती देवदेव केला, लोक जर आपण खोटं बोललो नाही, काही खोटं बोललो तर काय होईल, मग काय होईल. बाबाजी उदाहरण द्या बघा, बाबाजी उदाहरण द्यायचे बघा. गाय सुद्धा खोटं बघ, गाय खोटं बोलली ती लक्षात घ्या. गाय खोटं बोलली होती म्हणून बाबाजी उदाहरण द्यायचे. तर गाईला गायचं तोंड गुण घेणार का दिलं बघा. आणि शेपटीने काय बघा, शेपटीने शेपट खोलं बोललं आणि शेपटी का बघा त्याने गाई हा ब्रह्मदेवाचा मुकुट पाहिला नाही बरं का लक्षात. गाय खोटं बोल मुकुट पाहिला म्हणे आहे की. आणि शेपट माझं काय म्हणली नाही बघा. म्हणजे शेपटी काय झालं, गोमूत्र शेण पवित्र झाला आणि मग काय झालं अशा. असं बघा हिमा खोटं बोलण्याचा किंवा खरं बोलण्याचा बघा. हरिश्चंद्राचं तुम्हाला माहिती आहे बघा, स्वप्नात वचन दिलं गुरुला आहे की नाही. वचन कधी दिलं, कोणी, हरिश्चंद्राच्याने. ते जागेपणी ते पाळलं का नाही आहे की नाही. आणि आपण तर बघा एवढ्या महान संतांच्या परंपरेमागतील. मग आता तुम्ही आता बाबांना कोणतं वचन दिलं, आता जागेपणी घे वचन कोणतं दिलं. आता कोणतंही व्यसन आता भविष्य मी करणार. उलट काय करायचं, आता जे कोणी भेटते ना मला, तुम्ही काय म्हणायचं म्हणलं पाहिजे, आता जे मला भेटतील बरं का हो त्यांना काय करील मी, व्यसनमुक्त करील मी. तर खरा पुरुषार्थ की नाही तर त्याच्या नादी तुम्ही पुन्हा सुरू करायचं. त्याला पुरुषार्थ भागवायचे लक्षणे भागवायची आहे की, ही भागवायचे लक्षणे. खरा पुरुषार्थ कशामुळे, भक्ती सुळावरली पोळी निवडे ते बळी शूर दात. लक्षात आहे बाबाजी म्हणायचे, शूर बळी दाता कोणामुळे, आम्ही बी घडलो तुम्ही बी, आम्ही बी घडलो तुम्ही बी. याला खरं बघा पुरुषार्थ म्हटलं जातं. कुणाच्या या पर्वकालावर या दिल्लीच्या निमित्त आता का पुढच्या वर्षी बरं का आपण या गावाला बरं यायचं नाही का, पुढच्या वर्षी यायचं नाही. दुसरं गाव आपण काय करणार आहे, ते दुसऱ्या गावाला आलो आहे की नाही. जसा दुसऱ्या गावच्या आजीत आले की नाही, मग पुढच्याला दिंडीच्या गावाला राहील ना, त्या गावाला लांबगावच्या आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, परिवर्तन. काय परिवर्तन म्हणजे काय, बदल झाला लक्षात. आणि मग अशा रीतीने बरं का लांबगाव करून माझ्या दिंडीच्या निमित्ताने आता आपली वेळ संपत आली बरं का. जेवढचा आता सोहळा पालखीचा दिवस सुरू होणार आहेत. सायंकाळ सत्संग आरती वगैरे त्या दिवशी संपन्न होणार आहेत. आता तुमच्यासाठी पण आता खाली बसेल बरं का. तुम्ही सर्व मुली बघा लांबगावकर आता जनरल सर्व मुली मागची बसेल सर्व लक्षात घ्या. तुम्ही लोक काय करू राहिले माहितीये का, शिक्षणासाठी खर्च करू राहिले. कशासाठी खर्च करू राहिले, शिक्षणासाठी. सर्व लोक कशासाठी खर्च करून राहिले, तुम्ही आईबाप पोरांच्या बसा तिलाच बसा. मग बाबांचा प्रश्न आहे बरं का. आपण पाहतो या जगामध्ये सर्व आईबाप काय करू राहिले, शिक्षणात बघा खर्च करू राहिले, कष्ट घेऊन राहिले की त्यासाठी पोराच्या शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी. मग पुढचा प्रश्न लांबगावकर बाबांचा मुद्दा काय, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला काय सांगा. लांबगावकरांनो, कोणते आईबाप असे आहेत ते आपल्या मुला मुलींच्या संस्कारासाठी खर्च करतात. कशासाठी खर्च करतात, असं उभे राहू ऐकून पावत्या बाबांना एक मात्र नाही बरं का, संस्कारासाठी. हा तेच ना. मग काय मुलांना काय संस्कार काय खर्च करायला सांगा. प्रश्न नाही समाधान याला. तुम्हाला मुलं असते ना, मुलं मुली आहेत ना, मग त्या मुला मुलींच्या संसारासाठी किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत,
नाही शाळेत जशी फीस भरता ना शिक्षणासाठी तसं मग तुम्ही संस्कार देण्यासाठी काय खर्च केला? हा असा मुद्दा आहे बाबांचा. हा किंवा आळंदीला पण मुलगा पकवत पेटी शिकवायला पाठवला असं काय आहे का ते विचारताय बाबा संस्कार आणि खर्च बाबा प्रश्न नीट समजून घ्या. जसं शिक्षणासाठी खर्च केला जातो लाखो रुपये खर्च करतो मुलांचं शिक्षण पण काहीतरी जमीन विकून खर्च करायचा मुलांच्या शिक्षणासाठी. मग तसा बाबा तुमचा काय संस्कारासाठी म्हणजे मुलांना काहीतरी वळण लागावं आहे की नाही त्यासाठी काही तुम्ही खर्च केला का आतापर्यंत असा प्रश्न आहे बाबांचा. बस हा नाही बरं का टाळते लक्षात घ्या बाबा तुमचा नीट पण तसा समजा मुलाला तुम्ही मंदिरात पाठवलं पण मला मंदिर पाठवून काय करायचं हार 10-20 रुपयाचा हार दिला का त्याला हा 10-20 रुपये हार घेऊन जाय भाऊ मंदिरामध्ये मारुतीला घाल असं किंवा किंवा दिवा लाव मग ठीक आहे गाभिनंद करा निदान थोडं ते आपण होतं ना थोडं रेंज मध्ये बसा धन्यवाद. आता समजलं ना तुम्ही तो का मंदिरावर का शिकले तितके म्हणजे शिक्षणाला काय किंमत आहे का? शिक्षणाला अजिबात किंमत नाही. गल्लोगल्ली घरोघरी डिग्री होल्डर बरं MA M पगार अचानक शिकले तुम्हाला बाहेर मिळते. मग शिक्षणाला काय किंमत आहे का? मग किंमत कशाला आहे? संस्कार कशाला का? एक वेळेस बघा शिकला का मुलगा शिकला नाही तरी चालेल मात्र संस्कार जर त्याला आपण दिले तर तो काय करील तो कधीच आत्महत्या करणार नाही तो कधी नोकरीची अपेक्षा करणार नाही तर तो काय करील मग स्वतःच्या पायावर उभा राहील व्यवसाय करील कोणताही व्यवसाय करील मात्र लाचारीपणा कधी राहणार लक्षात घ्या. म्हणजे आपल्या आई वडिलांना काय कधी घरच्या बाहेर काढून देणार कोण मात्र कोणता मुलगा संस्कारी कशाला म्हणता लक्षात घ्या. म्हणून आमच्या बाबांचे गुरुकुल सुरू केले कशासाठी सुरू केले म्हणून फक्त शिक्षणासाठी नाही ते कशासाठी म्हणून मग आतापर्यंत जेवढे बाबांच्या गुरुकुल विद्यार्थी शिकले ना ते कुठे बघा ते कधी तुम्हाला रिकामटे दिसणार नाही. कोणी नोकरी करेल कोणी धंदा करेल काही लक्षात घ्या. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. म्हणून माता पित्यानं बाबांचा मुद्दा काय जरूर शिकवा मुलाला मात्र शिक्षणाबरोबर काय करा संस्कार काय करा त्या मुलांना संस्कार द्या तर तुमचं म्हातार कसं जाईल म्हातारपणी काठी ते बरोबर देईल नाही तुम्ही तुमचे शिकवले ते पोरं तुमची म्हातारपणी काठी बनणार नाही तुम्हाला चौपाला का बसवणार नाही तुम्हाला माता जेवायला लावणार नाही लक्षात घ्या. मग काय करते उलट काठी घेऊन मागे लागते लक्षात घ्या. म्हणून बाबाजीने अनेक वेळा सांगितलं आपल्या प्रवचनामध्ये काय सांगितलं मुलांना काय करा गुरुकुलमध्ये काय करा गुरुकुलमध्ये करा शिक्षण द्यावं सांगेल. अशा रीतीने आजच्या या दिल्लीच्या माध्यमातून बरं घाला मुलगा करून मध्ये लक्षात आलं का. म्हणून श्री संत निवृत्तीनाथ महाराज आज दिल्ली सोहळा किती वर्षापासून सुरू आहे सांगा किती वर्ष यासाठी नाही बाबाजींनी सुरू केलेला किती वर्ष 36 आपली 75 बघा 75 पासून किती वर्ष होत्या 75 आणि 25 आणि आता 50 वर्ष जवळ की बघा 50 वर्ष होत्या. मग काय ती प्रगती काही प्रगती झाली पाहिजे दिंडीची प्रगती झाली पाहिजे आणि तुमच्या लोक काहीतरी तुमची काहीतरी प्रगती झाली पाहिजे असेल तर काय अर्थ ना बघा दिंडी सोहळा केला तर आपल्याला काय मिळेल हा बघा सार आपण सार सार आता महिलांसाठी छोटस महिला एक वर्ष द्या बाबाजी काय म्हणायचे धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा का महिला एक लक्ष जातात महिलांचं कर्तव्य काय लक्षात बाबाजीने सांगितलं का महिलांचं कर्तव्य काय आहे मुलांना काय करायचं
काय करायचं माझ्या बाबांनी सांगितलं मुलगा जन्माला आल्यानंतर 3 वर्ष बघा आपल्या अंगावर दूध पाहताना काय म्हणतो धर्मशास्त्र बरं का बायानं मुलगा जन्म आल्यानंतर त्याला किती वर्ष आपल्या अंगावर दूध पाजायचं 3 वर्ष जी मातोश्री आपल्या मुलाला 3 वर्ष अंगावर दूध पाजेल तो मुलगा काय होईल कुळशी कसा होईल कुळशीला तो कसा वज्र हनुमान कसा होतो तयार होईल बुद्धिमान कसा होईल मात्र केव्हा कशाला का केव्हा दूध पाजायचं नाही तर आता बाबा फॅशन निघाल फॅशन कोणत्या फॅशन निघ माहिती का अंगावर दूध न पाजता काही बऱ्याचशा बाया काय करत्या त्याने कोणतं नाही का बाटली दूध देते त्याला पुपशीने रबरी बोल राहतं मग त्या पोराच्या हातात बाटली दिली जाते ती पोरगा ती बाटली ते तोंड रबरी तोंडात घालतात चोख लक्षात आता मुद्द्याला सरळ बाहेर लक्षात घ्या मुलाच्या हातात बाटली कोणी दिली कोणी दिली बोला ना आता कोणी दिली बाटली मुलाच्या हातात बाटली आईने दिली मग सांगा त्या मुलाला कोणी वाढवलं आईने वाढवलं का बाटलीने वाढवलं बरोबर ना आता त्या मुलाला कोणी वाढवलं आहे ना का बाटलीनं मग समजा त्या मुलाला भूक लागली तर ते कोणाची वाट आईची का बाटलीची हा कारण त्याला वाढवलं कोणी मग त्या मुलाचं प्रेम आईवर का बाटलीवर लक्षात द्या का आईचं प्रेम आपलं त्या मुलाचं आईवरच्या बाटलीवर लहानपणी इथे प्रेम करतं बरं का मोठ्यापणी सोडायला काय ते तयार हो स्त्रियांनी बघा धर्माचं पालन किती करणं गरजेचं म्हणून ज्या महिला धर्माचं पालन करतील त्याचे मुलं कसे होतील कोणी कन्यापुत्र होतील मात्र केव्हा ज्या महिला धर्माचं पालन काय करतील लक्षात एक छोटा सांगी मुद्दा लक्षात आणखी स्त्रियांसाठी बाबांनी काय सांगितलं पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव सांगितलं पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव म्हणून बायानो तुम्हाला देव कोण आहे बोला ना आता हा महिलांसाठी पती हा परमेश्वर मग पती हा जर देव आहे मग दररोज दर्शन महिलांनी कोणाचं घ्यायचं पती राजा कोणाचं दर्शन घ्यायचं म्हणून बघा म्हणून महिलांनी काय करावं पतीचा आदर काय पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची डोक्यावर तीच भारतीय ज्या ज्या बायांच्या डोक्यावर पदचा टळ्या लागेल का त्या बायांचं आपल्या भारताच्या राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील की नाही एवढ्या मोठ्या पदावर होत्या त्यांच्या डोक्यावर होते शिकेल होत्या की नव्हती एवढ्या पदावर शिकलेल्या असताना सुद्धा त्यांच्या डोक्यावर काय राहायचा बरोबर आहे ना तुम्हाला माहिती आहे की नाही प्रतिभा पाटील कोण होत्या तरी त्यांच्या डोक्यावर काय राहायचा का राहायचा लक्षात घ्या संस्कृती भारतीय संस्कृतीचं पालन बघा त्या लक्षात म्हणून बायांनी नीट पूजा करा बघा इथल्या लांबंगाच्या बघा जवळजवळ सर्व थोडं जर सोडले ना सर्व बायांच्या डोक्यावर पदे निवड जर टाळ्या जाणार सर्व लक्षात घ्या पतीचा बघा बायांनी लक्षात घ्या पतीचा सेवेला भुकेल्याची डोक्यावर तीच आलं का बायांच्या लक्षात आलं का मग प्रत्येक बाईच्या डोक्यावर काय असला पाहिजे ती बाई कोण समजायची मग कोणत्या देशाची समजायची हा भारता का ज्या बाईच्या डोक्यावर पदर नाही ती कोण समजायची मग ती कोण समजायची तुम्ही समजा बरं का असं काय बाई मग अनेक प्रकारचा लक्षात येत असे अनेक बघा मुद्दे आपल्या या जन्मविषयावर सर्वच काही सांगायची नाही आपण थोडक्यात आपण वर करा भजन वर आमचे बघा देवगावचे काय नाव त्यांचं हा अजय सिंग त्यांचं पूजन करा ना भजन करा अति देव
ओम नमो भगवते जनार्दनाय ओम भगवते जनार्दनाय ओम नमो जनार्दनाय ओम भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा बाबाजी माझे बाबाजी माझे बाबाजी बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजी हो आता का सर्वांसाठी बाबांनी बरं का काय मुद्दे केलेले आहे. प्रत्येकाने विधी घेतली पाहिजे की नाही. ऐका ना लांबून गावाले विधी घेतली पाहिजे की नाही दररोजची. पण विधी घेतल्याने फायदा कोणाचा आहे का तुमच्या मग टाकीला लागेल विधी घेतल्याने का भूताट लागेल का. विधी कशासाठी करायची मग विधी कशासाठी करायची. जो घेईल माझी विधी त्याची जाईल आधी त्यामुळे बाबाजी आणि काय म्हणायचे जो माझ्या नियमा विधी घेतल्याने बाबा तुमच्या कामाला येतील की नाही. मग बाबा कधी तुमच्या कामाला येतील तुम्हाला काय करावं लागेल नियमाचा लागू. मग नियम कोणता करायचा विधीचा आणखी कोणता नियम करायचा अनुष्ठानाचा नाव नाही की. तुम्ही दिसतीच नाही अनुष्ठाना कधी लांबून गावाला घेऊन हा काऊ आणि कशाला सगळं श्रम जाणार का दिसतेच नाही की. मग बरं का लांबून गाव लक्षात द्या बघा आपल्याला शेवटचा दिवस म्हणतो ना यासाठी केलं आता शेवटचा दिन बरं का. शेवटचं आयुष्य आहे आपलं कसं गेलं पाहिजे आनंदाने आणि कसं गोड झालं पाहिजे. त्यासाठी मात्र काय करावं तुम्हाला नियम करावं लागेल. नियम म्हणजे तीनच नाही बघा तुम्हाला तीनच नाही. पहिला नियम कोणता विधी दुसरा अनुष्ठान कोणतं अनुष्ठान का बघा बरं का. याचं नाव काय झाडे म्हणलं अभिषेक बरं का. अभिषेक नाही तोवर अभिषेक करावा नाही तर अभिषेकावर अभिषेक बर बागीन भाऊ बर बर बापसे बेटा मग नाही बर. दुसरा नेम अनुष्ठान. तिसरा नेम काय बाबांनी दिलेला आहे की तुम्हाला माहिती ना बाबाजी गाव डोंगरात सुद्धा आलेलं सन्मान करायला वेरूळा सर्व बाबाजीने आश्रम कसे तयार केले श्रम पण त्यासाठी मग आता तुम्ही लांबण गाव करा आज संकल्प करायचा. काय संकल्प करायचा ते का 3 संकल्प करायचे. पहिला कोणता विधीचा. मग का विधी आम्ही म्हणत वेरूळा विधी करा. विधी तुम्ही कुठं करा गावातल्या मंदिरात करा घरी करा आहे की. मग काय करा पहिला विधी करा. दुसरं काय करायचं अनुष्ठान. मग डोंगराव करा वेरूळा काय नाही तर पुढं प्रयागराजला करा जशी इच्छा. आता काय करा बोलायचं ना काय करायचं मला चष्मे आले. तिसरं काय सांगितलं म्हणजे महिन्यातून एकदा काय करायचं. एक दिवस कोणाला द्यायचा बाबांना घे. कशासाठी द्यायचा 29 दिवस तुमचे चांगले जावे ना. एक दिवस बाबांना दिला समजा ठीक आहे बाबांच्या सेवा गुरुच्या म्हणता गुरुसेवा तर तुमचे 29 दिवस कसे जाणार आहेत आनंदाचे निर्विघ्न बघा पार पडणार. किती फायदा लक्षात घ्या. एवढा फायदा जर ज्याला कळाला ना तो कधीच काय करणार नाही बघा नियमाला तोडणार लक्षात घ्या. हा झाला पहिला मुद्दा बरं का. मग आता हात जोडा तुम्ही सांगा अनुष्ठान झाले शक्ती जोड बाकीचे इच्छा करू. बाकी बघा तुम्ही हिंदूच लोक बघा बाकीचे हिंदू ठरवून घ्यायचं का करायचं का आपलं चालून द्यायचं लक्षात. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मानो ना यांच्या कृपाआशीर्वादाने मी आज संकल्प करतो की आपण दिलेल्या नियमाचं मी पालन करीन
दररोज विधीचा नियम करेल आणि वर्षातून एक अनुष्ठान करेल आणि महिन्यातून एक दिवस आपल्या सेवेसाठी समय म्हणून अर्पण करेल. जय बाबाजी, जय हनुमान. आला लक्षात बघा जसमारी. आता आपण संकल्प करेल लक्षात घ्या. अशा रीतीने बघा आज या निमित्ताने आणि बघा किती आनंद घेईन. जो नियमाचा पर्व त्याच्या जीवनात इतका आनंद आहे. लक्षात घे आपण किती आनंद सदुष्ण असं मला बघा या नियमाचा आहे. आणि शेवटचं बघा आणि जप आहे बघा. बाबाच्या हातामध्ये काय आहे. जसं आता तुमच्या बाबा पुढे मागितल्या ना तसं बाबा तुम्हाला काय मात्र माहितीये का. प्रत्येकाने एक वही काय करायची बाबांना काय लिहून द्यायचं याच्यामध्ये. बायांना काय लिहायचं याच्यामध्ये. हा काय लिहायचं. हा ओम जनार्दनाय म्हणून बघा. प्रत्येक बघा जेवढे हिंदू हिंदू थोडक्यात त्या सर्व हिंदूंनी बाबांना काय करायचं. एक जपाची बाई काय करायची. का द्यायची लक्षात. का द्यायची लक्षात. कलियुगी उद्धार हरीच्या नामे केलं. उद्धार आपला कशाने होणार आहे. नामस्मरणाने. मी याच्यात नामस्मरण लिहिलं जाणार आहे ना. ईश्वर बारबा का याचं पुण्य का. याचं पुण्य लक्षात घ्या. ईश्वर बारबा का एक बार म्हणजे 100 वेळेस तुम्ही मुखाने जप केला. तो जप एकदा आपण वहीत लिहिला काय होईल मग. 100 वेळेस जप केला तर पुण्य कशाने मिळेल आपल्याला. एकदा जप. म्हणून बाबा बघा प्रत्येक भक्तासाठी काय बाबा नियम केला. एक वही काय करायची एका वर्षात. किती एक वही बाबाने किती दिवसात पूर्ण करून द्यायची. एका वर्षात. काय अवघड आहे का. अहो काही 2 तासात पूर्ण करून द्यायचं बाबाने. किती माझा तुम्हाला किती वेळ दिला. 1 वर्ष. 1 वर्षात बाबाने एक वही पूर्ण करायची. मग आता वाटायचे किती 100. बघा 100 का. प्रत्येकाने 100 वाटायचे. का वाटायचं का लक्षात घ्या. याचं नाव काय. अमोल भाऊन का 100 वाया वाटल्या. आता लक्षात काय 100 वाया का वाटायच्या मध्ये आपण लक्षात घेऊ. अमोल भाऊने 100 वाया वाटल्या. त्या किती लोकांच्या हातात गेल्या. 100. ते 100 लोक त्यात काय लिहितील. काय की जप लिहितील. मग प्रत्येकाचं पुण्य 50% कोणाच्या वाट्यात जमा होईल. कारण तेव्हा कोणाच्या माध्यमातून गेल्या. असं कोण बनेगा. करोडपती नाही. आपल्याला करोडपती नाही व्हायचं. आपल्याला काय व्हायचंय जपाधिपती लक्षात. कारण आपल्याला पैसे कामात आहे ना. शेवटी पैसे कामात येणार ना. आपल्या बरोबर जाता येणार नाही. मग काय घेऊन जाते बरोबर आपल्याला लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी काय करायचं तुम्हाला. आता एक जपही करे बाबांना किती दिवसात पूर्ण करून द्यायची. हा आणि वाटायची किती 100. का वाटायच्या. स्पर्धा का वाटायची. कोणती स्पर्धा आहे. कोण बनेगा. मग तुम्ही पुण्यावर मिळेल का पापी बनले पाहिजेत. मग त्यासाठी काय करावं. किती वेळा वाटायला लागतील. हा मग सांगा मग पूजन करून ऐका.